सुंदर ध्यान उभे विद्यमाने, सुंदर ध्यान उभे सुंदर ध्यान उभे सुंदर ध्यान उभे सुंदर ध्यान उभे Bye.
Su
करारे बापानो साधन हरीचे करारे बापानो साधन हरीचे करारे बापानो साधन हरीचे करारे बापानो साधन हरीचे धन करणी जे करुण वाणी करणी जे करुण वाणी करणी जे करुण जैन हे जमाया माती यातना जैन हे जमाया माती यातना जैन हे जमाया माती साधना जैन हे जमाया माती यातना ऐसिया साधना कराकारी ऐसिया साधना कराकारी ऐसिया साधना कराकारी ही साधनाचे सार मंत्र बीज साधनाचे सार मंत्र बीज साधनाचे सार मंत्र बीज साधनाचे सार मंत्र बीज आत्मतत्वधारी कोटी एक आत्मतत्वधारी कोटी एक आत्मतत्वधारी कोटी एक कोटी कोटी यज्ञ नित्याचा हेम कोटी कोटी यज्ञ नित्याचा कोटी कोटी यज्ञ नित्याचा हेम कोटी कोटी यज्ञ नित्याचा एक हरि नाम सत्संग एक नाम हरि सत्संग एक हरि नाम सत्संग एक जनार्दनी न भावा संशय 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 नित्य यति होया हरे रूप नित्य यति होया हरे रूप नित्य यति होया हरे रूप मुखे कटार परिचित मुखे कटार परिचित
करा रे बापानो साधन हरीचे झन करणेचे करू नका जेने नोहे जन्म यमाची यातना ऐसिया साधना करा काही साधनाचे सार मंत्र बीज हरी आत्मतत्व धरी तोची एक जेने नोहे जन्म यमाची यातना ऐसिया साधना काय कोटी कोटी यज्ञ नित्य नेम एक हरिनाम जपता घडे जेने नोहे जन्म यमाची यातना ऐसिया साधना करा काही एका जना धनी न घ्यावा संशय निश्चयसी होय हरिरूप हरी मुखे गाता हरपली चिंता तया नाही मागुता जन्मधनी विठ्ठल विठ्ठल एकनित्यगमनमञ्चलं सर्वादि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि सद्गुरुतं नमामि।
महायुगपीठे तटे भीमरथ्यं वरपुण्डरीकाय दातु मृन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकण्डं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरू दास तुका ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्य जय जय स्वसवेद्यात्मरूपम देवा तुझी गणेशू सकलार्थमती प्रकाशो मणे निवृत्ती दासो अवतारी जोजी अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदंबोज तेजं प्रदिक् प्रदेशं वेदींद्रदेव सदा सुयमानं समाधिस्थपूर्ती भजे ज्ञानदेवं जयंची केल्या स्मरण होई सकल विधेचे अधिकर तेचे वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कार आता कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाला तुमचा अनुर लादलो पावना झालो चराचरी मी कळा कुसरी काही जनेले बोलतो वचन अति भाविका आता उदया फुले चाफालुनी बले वरी बैसले पावले श्रीगुरूंचे मस्तक हे पायावरी
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या करा रे बापानो साधना हरीचे जन करणीचे करू नका जे नये जन्म यमाची यातना ऐसिया साधना करा काही साधनाचे सार मंत्र बीज हरी आत्मतत्व धरी तोची एक कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरी नाम जपता घडे हरिमुखे गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे चरण चरण हे गणाथा पाहू गुणदोष प्रसूत प्राप्त काल प्राप्त समय प्राप्त घटी करा. आपल्या ह्या दावडी गावामध्ये सर्वांचे सुपरिचित कैलासवासी मुकुंद गोमा पाटील यांना देवाज्ञा झालेली आहे. ईश्वर सत्यपणे विलास नाही. जो जन्माला आलेला आहे तो मरणारच आहे, परंतु त्यांच्या आजच्या उत्तर कार्यानिमित्तानं म्हणजे शेवटचं कार्य त्याला आपण 13वा म्हणतो. त्या निमित्ताने आपण सर्व इथे उपस्थित आहोत. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा दत्ता मुकुंद पाटील, त्यांची मुलं, त्यांची नातवंड, त्यांचे पुतणे, त्यांचे कुटुंब, नातेवाईक, सखे सोयरे, आप्तेष्ट, ग्रामस्थ मंडळ दावडी आपण सगळेजण इथे उपस्थित आहोत त्यांच्या आजच्या 13व्याच्या निमित्ताने. आणि त्यांच्या 13व्याच्या निमित्ताने आजची कीर्तनोपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आलेली आहे. विठ्ठल विठ्ठल आणि त्यांच्या आजच्या कार्याच्या निमित्ताने निवडलेला अभंग पैठण निवासी नाथ बाबा यवना अंगावरी थुंकला प्रसाद देऊन मुक्त केला. अशा असणारे नाथ बाबा त्यांच्या अंगावर येऊन 108 वेळा थुंकावं आणि त्यांना सुद्धा प्रसाद देऊन मुक्त करावं असे आमचे नाथ बाबा. विठ्ठल विठ्ठल कोण नाथ बाबा ज्यांच्या घरी माझे जगाच्या मालकानं पंढरीचा पांडुरंग परमात्मा 36 वर्ष राबावं असा आमचा नाथ बाबा. आणि त्यात नाथ बाबाचा शांतीब्रह्म नाथ बाबा, नाथ बाबांना पदवी काय दिला, नाथ बाबा शांतीब्रह्म नाथ बाबा. का 108 वेळा थुंकावं तरी सुद्धा त्यांनी प्रसाद देऊन मुक्त करावं अशा असणे नाथ बाबा. त्यांचा आजचा हा 5 चरणाचा उपदेशपर हरिपाठ प्रकरणात ते अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल नाथ बाबा अभंग या शब्दाचा सरळ सरळ भावार्थ बघायला गेलो. जगत नाथ बाबा म्हणतात करा रे बापानो साधना हरीचे. या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आल्यानंतर आपण काय करायला पाहिजे. प्रेमाने सांगितलं, मायेने सांगितलं, हात फिरवून सांगितलं तरी ऐकत नव्हते. मग त्याने सांगितलं बाप म्हटले. या समाजाला या जीवाला म्हटलं अरे बापानो करा रे बापानो साधना हरीचे झन करणीचे करू नका. असं काही करू नका ज्यामुळे तुम्हाला यमाची यातना होईल, यम तुम्हाला त्रास देईल, दुःख देईल. मग काय करा. करा रे बापानो साधना हरीचे झन करणीचे करू नका. साधनाचे सार मंत्र बीज हरी. काय करा. वरती प्रश्न खाली उत्तर. साधनाचे सार मंत्र बीज हरी आत्मतत्व धरी तोची एक. मग कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरी नाम जपता घडी. आपण जेवढे यज्ञ करतो ना ते यज्ञ एक जर भगवान परमात्माचं नामस्मरण घेतात तर यज्ञ जेवढे यज्ञ करू कोटी कोटी यज्ञ करू तेवढं हरिनाम घेतल्यानंतर विठ्ठल विठ्ठल सांगतात एका जनार्दनी न घ्यावा संशय निश्चयवसी होय हरिरोप निश्चय. विश्वास ठेवा. मी जे तुम्हाला सांगतोय ना तुम्ही हरीचं नाम घ्या. हरीचे जे साधन आहे ते साधन घ्या. तुम्ही हरिरूप झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल म्हणतात ध्रुवप्रदामध्ये हरिमुखे गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. हरिमुखे गाता मुखाने भगवान परमात्म्याचं हरीचं नामस्मरण केले तर दुःख हरण होईल.
मग तुम्हाला पुन्हा जन्मही नाही आणि मरण नाही. या जीवाला मृत्यूलोकामध्ये जन्माला आल्यानंतर सर्व संत महात्म्याने उपदेश करावा. करा रे बापानो साधन हरीचे, हरीचं साधन करा. कोणतं साधन? या अभंगामध्ये बाबा हरी हा शब्द 4 वेळा आलेला आहे आणि साधन हा शब्द 3 वेळेला आलेला आहे. करा रे बापानो साधन हरीचे, हरीचं साधन करा. हरीचं साधन केल्यानंतर काय तुमचा जन्म मरणाचा फेरा चुकेल. या मृत्यूलोकामध्ये जन्माला आल्यानंतर प्रत्येक जीव किडीमुंग्यापासून ब्रह्मदेवापर्यंत मरणार आहे. उपजे ते नासे, नासे ते पुनरुपी दिसे, ऐसे घटिका यंत्रे परिभ्रमे का. सूर्य उगवला तो लयाला जाणार आहे, अस्ताला जाणार आहे. तसा हा मृत्यू प्रत्येक जीव जन्माला आले ना येथे बोरो आले ना आई अवतार. म्हणून संत महात्म्याने तुम्हाला मला हात जोडावे. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करटाली बोला मुखी नाम. संत महात्म्यांना कळालं माझे नाथ बाबा जनार्दन स्वामीच्या संगतीमध्ये गेले आणि या शांती ब्रह्म झाले. माझे जगद्गुरु तुकोबाराय बाबाजी चैतन्यासारखे महात्म्याला शरण गेले म्हणून आज जगद्गुरु झाले. अशा संत महात्म्याच्या सानिध्यामध्ये तुम्ही आम्ही जावं तर तुमचा जन्माचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आज ज्याच्यासाठी आपण जमलो ते बाप सांगितलाय. प्रत्येक जीवाला आई कळते का? आई हे प्रेमाचं पुतळा आहे. 2 पात्र आपल्या घरामध्ये वावरतात ते कोणाला कळत नाही. सोडून गेले बाबा मायले कराला, हो बाबा 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 मारू मी कोणाला. आई कळते. नेहमी आई घाबरत असते. बाबा उन्हात जाऊ नको, बाबा तुला मारतील. रोडवर गाडी फास्ट चालू नको, बाबा तुला मारतील. बाबा हा घाबरणार सांगितले, घाबरतो. तो विचार करतो अरे बाबा फक्त जन्माला आला तर मारण्यासाठी झाला का? आईचं प्रेम करतं का? आई प्रत्येक चुका माफ करते. बघा लक्षात घ्या, आई 2 टायमाचं जेवण त्याला सुखाने आनंदात भरवते, परंतु बाप हा आयुष्याचं जेवण त्याच्यासाठी करून ठेवतो. विठ्ठला प्रत्येक संत महात्मे प्रत्येक कीर्तनकार आईचं महत्व सांगतो, परंतु बापाचं महत्व कोणी सांगत नाही. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. आपण तीर्थयात्रेला जातो, तुळजापूरला जातो, तिरुपतीला जातो, केस काढून येतो, वाड्या करतो, पण संत महात्म्याने सांगावं माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. पुंडलिका काय केले परब्रह्म उभे केले. आई वडिलांची सेवा करा. जर तुम्हाला तीर्थयात्रेला जाता येत नसेल ना जाऊ नका. सकळ तीर्थाची या धुरे जिये का माता पितरे सेवेचे कीड शरीरे लोण तुझे. माझे नाथ माझे ज्ञानोबाराने म्हणावं ज्ञानेश्वरीमध्ये सकळ तीर्थापैकी एक तीर्थ म्हणजे घरामध्ये आई वडील. आई म्हणजे त्या दिव्याची ज्योत आहे, ती ज्योत त्या दिव्याला म्हणते अरे ज्योतिताई तू एक दिवस आम्हाला तू जळून जळून निघून जाशील, विझवून जाशील, संपून जाशील. ती ज्योत म्हणते अरे मी संपल्याने जर सगळ्यांना प्रकाश देत असेल ना तर मी सहज संपून जायला तयार आहे. अशी आपली आई आहे. आणि बाप म्हटला तर चंदन सारखा बाप त्या सुगंध दरवळत असतो. तो दगड म्हणतो त्या चंदन जसा दगडावरती उघडावा ना तो चंदन दादा त्या दगडाला म्हणतो, तो दगड त्या चंदनाला म्हणतो अरे चंदना तू एक दिवस उघडून उघडून संपूर्ण जाशील. परंतु दगड काय म्हणतो, चंदन दादा काय म्हणतो, अरे दगड दादा जर माझा सुगंध सर्वांना भेटत असेल ना तर मला संपल्याने मला काही फरक पडत नाही, मी संपूर्ण जाईल. तसा आपल्या जीवनामध्ये बाप आहे. विठाला विठाला म्हणून संत महात्म्यांनी दोन्ही पात्रांना महत्व दिलं आहे. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे माता पिता देव गुरु. माता पिता देव गुरु. माता पिता देव गुरु. माता पिता देव गुरु. धन्य धन्य जय जय
नाथबाबांनी म्हणावं माता पिता देव गुरु, माता पिता देव गुरु त्यांना समान माना, चारी देव समान माने. नाथबाबा लोटांगण घालतात, विनंती करतात तुम्हाला मला शरण एका जनार्दने. धन्य धन्य ते या शरीराला धन्यता दिलेली आहे, धन्यता व्यक्त केलेली आहे का, तर माता पिता देव गुरु हे वेगळेच एकच आहेत. विठाला विठाला करा रे बापानो साधन हरीचे बाप म्हटलं, साधन हरीचं करा. हे मृत्यूलोकामध्ये जन्माला आल्यानंतर काय करा, साधनाचा साथ करा. आपण काय करतो, जो नश्वर संसार आहे त्याच्या मागे लागतो, नश्वर विचार आहे त्याच्या मागे लागतो, प्रॉपर्टी नश्वर आहे त्याच्या मागे लागतो. संत महात्म्याने म्हणावं करा रे बापानो साधन हरीचे, हरीचं साधन करा. कलियुग माझे करावे कीर्तन, करावे कीर्तन. साधन हरीचं केल्यानंतर तुम्हाला भगवान परमात्मा प्राप्त होईल, भेट देतील. पण तुम्हाला मला कळत नाही, तुम्ही आम्ही वा मार्गाला चालवलो आहे. प्रत्येक संत महात्म्याने तुम्ही उडून सांगावं जगाचा उद्धार करण्याकरता, जगाचा उद्धार व्हावा. हा मृत्यूलोकामध्ये जो तुम्हाला जन्म घेतला खूप सुंदर आहे, अतिशय सुंदर आहे, परंतु त्याची तुम्हाला मला किंमत कळत नाही. मी नेहमी म्हणतो मनुष्य जन्म मोल रे, मिटमिटी मिलाद बोल रे. मनुष्य जन्म अनमोल रे, अनमोल असा मनुष्य जन्म तुम्हाला मला प्राप्त झालेला आहे. आज जर मी म्हटलं एखाद्या म्हशीला भजन करेल नाही करणार, एखाद्या कुत्र्याला म्हटलं भजन करेल का नाही करणार, कारण ते अज्ञानी आहे. तुम्हाला मला ते ज्ञान दिलेलं आहे, काय करावं, चांगलं काय, वाईट काय, ज्ञान काय, अंधार काय, हे सगळं तुम्हाला मला कळतंय. इतर इणीच्या ठाई हा विचारायचं नाही. देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजन. हा मनुष्य आहे, स्वभावताच ज्ञानी आहे, म्हणून त्याला काय करावं हे ते ज्ञान त्याच्याकडे आहे. परंतु या मृत्यूलोकामध्ये जन्माला आल्यानंतर या मायेने त्याला गुरफटला ते घसरला, तेच पसरला. त्याला असं वाटतं हे सगळं माझे, हे घर माझं, ही बायका पोरं माझी, कुणीच नाही. ऐक मानवा भाई तू राम नाम घेई, नरासारखा नरदेह पुन्हा मिळायचा नाही. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज म्हणतात, नरासारखा नरदेह पुन्हा मिळायचा नारी. पाप पुण्य करुणी जन्म येतो प्राणी. पाप पुण्य समान झाल्यानंतर हा मनुष्य जन्म तुम्हाला प्राप्त होतो. परंतु एका जन्माचं पाप पुण्य नाही, अनंत जन्माची पुण्य आहे. म्हणून तुम्ही
आलो. परंतु मनुष्य जन्म जर तुम्हाला भेटलाय ना, आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, तुम्ही सच्चिदानंद स्वरूप आहात. हा मनुष्य आहे, हा जे शरीर जो भेटले ना, हा नश्वर आहे. शरीर जाता नवे हे नाशिवंत स्वभावे, ते तुवा झुंजावे पुंडकोमरा. भगवान परमात्मा, पांडुरंग परमात्मा अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुना, हे शरीर नश्वर आहे, नाशिवंत आहे. मग तू काय कर, माझं स्मरण कर. आणि तुम्ही आम्ही काय करतो, हरिमुखे गाता हरपली चिंता. हरिमुखे गाता, चिंता हरून जाईल. मग तुम्ही चिंतन कराल, ध्यान कराल. मनुष्य जन्म खूप सुंदर आहे. मनुष्य जन्म तुम्हाला भेटण्यासाठी गोल्डन चान्स आहे. ही गोल्डन चान्स तुम्हाला भेटलेली आहे कशासाठी? प्रत्येक जण असं म्हणतो आम्ही एन्जॉय करतो, आणि भेटलाय नाही कशी खा प्या मारा आणि तू निघून जा. परंतु थोडं वेगळ्या पद्धतीने विचार कर. मी जन्माला आलेला आहे ना, तर माझ्या जन्माचं सार्थक झालं पाहिजे. तुम्हाला कोण सांगतं संसार करू नका? माझ्या नाथबाबाने संसार करावं, दररोज महाप्रसाद घालावा, कीर्तन प्रवचन चालावे, एकनाथी भागवत करावं, प्रत्येकाला एक एक दोन दोन दिवस साखर द्यावी. एवढे श्रीमंत माझे नाथबाबा होते. मग त्यांनी संसार नाही केला, नाथबाबांचा अभंग आहे ना. नामदेव महाराज म्हणतात, नाथबाबा म्हणतात, संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. तुम्हाला सांगितलं नाही संसार करू नका, परंतु प्रपंच करावा नेटका. तो असो ना एक कोटे फाटका, त्यामध्ये थोडा परमार्थाचा चुटका. प्रपंचही करा, संसारही करा, परंतु भगवान परमात्माचं नामस्मरणी. कारण प्रत्येक कार्य करत असताना भगवान परमात्माचं हरीचं सार मंत्र साधन जर केलात ना, बघा झोपताना जर भगवान परमात्माचं नामस्मरण घेतलात ना, तर ध्यान निद्रा होईल. चालताना भगवान परमात्माचं नामस्मरण होईल, तर तीर्थयात्रा घडेल. आणि भगवान परमात्माचं जेवण करताना जर नामस्मरण घेतलं तर महाप्रसाद होईल. बाबा माझ्या या जीवाला उपदेश करताना म्हणतात, अरे बापांनो काय करा, अभंगाचं पहिलं जर झनकरणीचे करू नका. त्याचं उत्तर आहे, जेणे नव्हे जन्म यमा. तुम्हाला जर यमाची यातना जर नको असेल ना, यमाचे दुःख यातना जर नको असतील ना, तर काय करा, हरिमुखे गाता किंवा करा रे बापानो साधन हरीचे. झनकरणीचे करू नका. झनकरणीचे करू नका म्हणजे तुम्हाला जर तुमच्या शरीराला दुःखाला जर यातना नको असतील, तर तुम्ही साधनाचं सार करा. माझ्या भगवान परमात्माचं अखंड नामस्मरण करा, अखंड करा. कुठल्या प्रकारचं खंडन न करता भगवान परमात्माचं नाम घ्या. ते एक साधन म्हणजे नाम आहे. यम काय करतो, झोडीतो तोडीतो यमाचे किंकर. मला माहिती आहे मराठी शब्द आहेत की आपण चांगलं कार्य करावं, जेवढं दान धर्म करता येतील ना, जेवढं ज्ञान दान करता येईल ना, जेवढं पुण्य करता येईल तेवढे करावं. का तर तुम्ही शेवट तुमचा गोड झाला पाहिजे. नाहीतर जाता जाता मला यम येतील न्यायला. तुम्हाला जर असं वाटत असेल आम्हाला इष्टोचे दूत यावेत, तर त्याच्यासाठी तुम्हाला माझ्या हरीचं नाम आहे ना, ते घ्यावं लागेल. याचसाठी केला होता टास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आमच्यासारख्या महाराज मंडळी किती कीर्तन सोडली, कीर्तन ऐकले, परंतु मारता मारता जर मुखामध्ये भगवान परमात्माचं नाम नसेल ना, काही उपयोग नाही. त्याच्यासाठी पडिले वळण इंद्रिया सकळ. त्या इंद्रियांना वळण पाहिजे.
नाही तर आम्ही कधी मधी काय भजन कधी मध्ये जेवणाला आधी भजन कधी मध्ये काही उपयोग नाही. प्रत्येक क्षणाला नाम घोष सदा नाम घोष करू हरी भगवान परमात्म्याचं नाम घोष करा. तुम्ही म्हणा आम्ही फक्त भजनच करत बसू, मग आमचा संसार कोण करेल? मगाशी बोलून गेलो, संसारी असावे. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणीया राहती. आपल्या वरून भरारी मारणारा पक्षी दाणे टिकून निघून जातो. तो आला, त्याच्या पोटाला हवे तेवढे दाणे उचलले आणि निघून गेला. बरं ठीक आहे, संसार व्यवहारात उदाहरण घ्या. वस्तीकर वस्ती आला, प्रातःकाली निघून गेला. वस्तीला पाहुणा आला, तो का पाहुणा म्हणून राहतो का? भाऊ राहू किती दिवस राहील? 1 दिवस 2 दिवस 3 दिवस. परंतु पुन्हा तो त्याच्या घरी निघून जातो. तसा परमार्थ सुद्धा करत असताना संसारामध्ये मोजकाच वेळ द्या, बाकीचा वेळ तुम्ही परमार्थ मध्ये द्या. कारण परमार्थ मध्ये कशासाठी? मायबाप प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. करावा विचार. प्रत्येक क्षण महत्वाचा. काय सांगितला? घडी घडी काल वाट याची पाहे. घडी मृत्यू कधी येईल सांगू शकत नाही. उपजला प्राणी नर आहे संसारी. बैसाला शेजारी काळ उषा. पाहतो उंदीर घेऊन जाय भोका. त्याचे काल लोका नेत असे. काल आपल्या उशाला बदलेले. कोणाची घटका कधी भरेल ना सांगू शकत नाही. म्हणून मरण्याच्या अगोदर तुमच्या मुखामध्ये नामस्मरण चालू पाहिजे. पण तुम्ही मला महाराज नामस्मरण कशासाठी? आणि मरणी जयाची आठवे. तो गती तो पावे. सदाच मरावे मातीची अथवा. तुम्ही म्हणता महाराज अखंड नामस्मरण का करावं? कारण मृत्यू कधीही कोणाला सांगता येत नाही. पण शेवटच्या क्षणी तुमच्या आमच्या मुखामध्ये भगवान परमात्म्याचं नाम पाहिजे. तुम्ही म्हणतात का हो? सांगतो. मरताना जर तुमचा एखाद्याचं भजीपाव खाण्याच्या जर वासना अडकली ना तर तो एका हॉटेलमध्ये जन्माला येऊ शकतो. बरोबर की नाही? कारण वासना त्याच्यामध्ये अडकली. जन्म घेण्याला या वासनेच्या संगे त्याची ओगे अंगे हरिरूप. संत चरण रज लागता सहज. संतांचा रज म्हणजे नाम स्मरण तत्व. ते जर भेटल्याची वासना बाद होईल, नायनाट होईल. संत रोहिदास महाराज ब्राह्मण कुळा जन्माला आले होते, परंतु ते खूप अतिशय आजारी पडले होते. शरीर क्षीण झालं होतं. त्याने त्यांच्या शिष्याने चपलाचा, कोल्हापुरी चपलाचा, चामड्याच्या चपलाचा जोडा दिला होता. मी काय सांगतोय? आणि मरणी जयाची आठवे. मी काय सांगतोय? मरताना भगवान परमात्म्याचं नामस्मरण किती महत्वाचं आहे ते सांगतो. वासना काय करते ते सांगतो. आणि मरणी जयाची आठवे. तो गती तो त्या गतीला प्राप्त होईल. म्हणून मरताना भगवान परमात्म्याचा अंतकाळी शेवटच्या दिवशी भगवान परमात्म्याचं नामस्मरण आपल्या मुखामध्ये पाहिजे. संत रोहिदास महाराज त्यांना त्यांच्या शिष्याने कोल्हापुरी चपलाचा, चामड्याच्या चपलाचा जोड दिला होता. परंतु ते आजारी असल्या कारणाने ते घालू शकले नाही, परिधान करू शकले नाही. ते त्या पलंगावरती झोपले होते. खुंटीने तो चपलाचा जोडा वाढला होता आणि त्यांची नजर त्या चपलाच्या जोडावरती होती. अरे माझ्या शिष्याने मला, माझ्या साधकाने मला हा चपलाचा, कोल्हापुरी चपलाचा दिलेला आहे, ते मला घालता येत नाही. त्यांची वासना त्याच्यामध्ये अडकली. मरता मरता ते मेले. परंतु त्यांची वासना कशामध्ये अडकली? चपलामध्ये. कोल्हापुरी चामड्याची चप्पल मला घालता आली नाही. पुढच्या जन्मी ते जन्माला आले. चर्मकार योनीमध्ये संत रोहिदास महाराज म्हणून जन्माला आले. म्हणून सांगायचं काय की
त्यांची वासना त्या चपलामध्ये अडकले म्हणून तू चर्मकार योनीमध्ये चर्मकार म्हणून या कुळामध्ये जन्माला आले. म्हणून मरता मरता भगवान परमात्माचं नामस्मरण तुम्हाला घ्यावं लागेल. परंतु कशासाठी घ्यावं लागले? जर तुम्हाला असं वाटत असेल ना आम्हाला यमाची यातना नको तर अभंगाचं दुसऱ्या चरणामध्ये वर्णन करा. यमाची यातना ऐसी या साधना करा काही. तुम्हा मला जर जन्म यमाची यातना नको असतील ना तर कोणती साधना करा? तर एक म्हणजे त्याच अभंगामध्ये सांगितलं हरीचं साधना करा. कारण तुम्ही आम्ही जन्माला या मृत्यू लोकामध्ये देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणून धनंजय जयापरी. ह्या देहाच्या गावाला तुम्ही जन्माला आलेलो आहोत. मृत्यू लोक एक नगर नाव पंढरपूर. या मृत्यूलोकामध्ये तुम्ही जन्माला आलेले नाहीत ना. या मृत्यूलोकामध्ये सोहळे होतात. तुम्ही आम्ही सध्या वाढदिवस जोरात करतो. परंतु माय बाप जन्माला आल्यानंतर सोहळा होतो. पाचवी होते. जन्माला आल्यानंतर तुमचं लग्न होतं. जन्माला आल्यानंतर ही कार्य होतं. जन्माच्या नंतर सुद्धा तुम्हाला वर्ष साध्य हे कार्य होतं. देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या एक सोहळा असा आहे आणि ते माझ्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण घेतलात ना तुमच्या देहाचं सार्थकी लागेल. तो सोहळा खूप महत्वाचा आहे. दोन वेळा जन्म होतो. एक आईच्या उदरातून आणि माझ्या सद्गुरूच्या मुखातून. विठाला विठाला हे नेनो हे जन्म यमाची यातना ऐसी या साधना. असे आज साधना करा. साधन कोणतं साधन करा? प्रत्येक वेळी तेच येतं उत्तर. ते म्हणजे हरीचं साधन म्हणजे मंत्र. साधनाचे सार साधनाचं सार म्हणजे मंत्र आहे. तुमच्या हृदयामध्ये असणारे षड विकार नाहीसे होतात आणि असणारं शिल्लक राहतं ते म्हणजे फक्त तत्व. साधनाचे सार म्हणजे तत्व. तुमच्या असलेलं अज्ञान बाहेर पडेल आणि ज्ञान तुम्हाला प्राप्त होईल. साधनाचे सार मंत्र बीज हरी आत्मतत्व धरी तोची एक तत्व म्हणजे आत्माचं साधन.
आणि ते साधन तुम्हा मला या संत महात्म्याने सांगून दिलं की मृत्यूलोकामध्ये तुम्हा मला जन्माला दिलं घातलं ना. नाथ बाबा जीवाला प्रत्येक कीर्तनातून प्रवचनातून ते सांगितलं. दररोज कीर्तन दररोज प्रवचन चालू असायचे. हा समाज माझ्याकडे बोलावा. हे दोन शब्द भगवान परमात्म्याचे दोन शब्दांच्या कानी ऐका जावे त्याच्यासाठी दररोज कीर्तन करायचे, दररोज साखर वाटायचे, दररोज अन्नदान करायचे, महाप्रसाद करायचे. का येतो इथाचा कळवाला जीव तुटे तिला तिला हे साधन जे मला प्राप्त झालंय ना हे त्यांच्यापर्यंत पोहोचावं. स्वतःचा पैसा अडका त्यांनी खर्च करून हे नाम म्हणजे काय, हे साधन म्हणजे काय हे ज्या जीवाला सांगावं. एक हरिनाम जपता घडे कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम. एक हरिनाम जपता घडे. बघा प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर 5 चरणाचा अभंग आहे. पहिला प्रश्न दुसरा उत्तर, पहिला प्रश्न दुसरा उत्तर. किती तुम्ही यज्ञ कराल, कोटी कोटी यज्ञ करा, परंतु एक भगवान परमात्म्याचं नामस्मरण जर घेतलात ना कोटी कोटी यज्ञ केल्याचे पुण्य तुम्हाला प्राप्त होतं. म्हणून संत महात्म्याने सांगावं साधना करा, हरीचे साधना करा. त्यांनी काय होईल का तुम्हा मला यम येणार नाही, यमाचा त्रास भोगावा लागणार नाही. मेल्यानंतर माय बाप व आत्मा 13 दिवस घुटमळत असतो इथे. किती दिवस गेल्यानंतर 24 तासामध्ये पुन्हा आपल्या घरी परत येतो आणि शोक करत बसतो. तुम्ही आम्ही जेवढे रडतो ना त्याच्या डबल तो रडतो. का माये मुले आजचं कीर्तन कशासाठी, जीव दशातून मुक्त व्हावा त्याच्यासाठी आजचं कीर्तन. कीर्तन बाबांसाठी जीव दशा मुक्त व्हावी म्हणून कीर्तन आहे, परंतु खास तुमच्या आमच्यासाठी आहे. जन्माला प्रत्येक जीव जाणार, देव जाणार जाणार त्याची काळोबा खाणार. देह जाणार आहे म्हणून चालू वर्तमान काळ चालू आहे. चालू वर्तमान काळामध्ये तुम्हाला जेवढं करता येईल ना तेवढं परमार्थ करा. स्वतःच सार्थक करून घ्या आणि ते म्हणजे भगवान परमात्म्याच्या नामस्मरणामुळे होईल. भूतकाळ गेला ना जाऊ दे, भविष्यही सोडून द्या. आपल्या भविष्याचं काय, आपल्या दरवाजामध्ये एक नंदी बैलवाला येतो, तो सांगतो काय सांगतो, तो गुबु 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 जे सांगतो ते आपण तो बैल जसा मान हलतो तसा आपण मान हलतो. आई बाप तो फसवतो तुम्हा मला, तो काय भविष्य सांगणार. लक्षात घ्या, भूतकाळ गेला सोडून द्या. भविष्य काय असेल ना, ज्या भाग्यात असेल ना, ज्या नशिबात असेल ना ते होईल. फक्त ते त्याचा विचार करत असताना तुम्ही आम्ही चालू वर्तमान काळामध्ये कसं जगावं ते विसरलो. तो वेळ तुम्ही फुकट घालवताय. क्षणोक्षणी हाची करावा विचार. प्रत्येक क्षण सांगितलाय, 1 दिवस 2 दिवस 8 दिवस 10 दिवस नाही, प्रत्येक क्षण हाची उपादेश. नका करू आयुष्यात. आयुष्य खूप महत्वाचं आहे. आयुष्य थोडंच आहे, थोडंच आहे. कोणाची कधी घटका भरे सांगू शकत नाही. कोणी 5 दिवस जगतो, कोणी 10 दिवस जगतो, कोणी महिनाभर जगतो, कोणी वर्षभर जगतो, कोणी 50 वर्ष जगतो, सांगू शकत नाही. आता चहात कपातला चहा कपात, बशीतला चहा बशीत. आता माझ्याशी बोलत होता आणि काय झालं म्हणून मायबाप संतांनी सांगावं, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश. आता माधुता पडेल फेरा, आता माधुता पडेल फेरा.
म्हणून भगवान परमात्म्याने तुम्हाला मला जे आयुष्य दिलंय ना त्याच्या आयुष्याचा शेवट गोड झाला पाहिजे. कोणाची घटका कधी भरेल सांगू शकत नाही. हरी मुखे गाता हरपली चिंता तया नाही मागुता जन्म घेणे जिंदगी गिराय का घरे. तुम्ही आम्ही जन्माला आलोय ना तुम्हाला असं वाटतं मी जगणार आहे माझं अमर मी अमर होणार आहे. तुम्ही आम्ही अमर होणार ना अरे मरणार आहे तू हे नश्वर. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे ते देहांत स्वीकारे ते चैतन्य ते जैसा कपडा हा फाटला हा त्याला बाजूला टाकून देणार आहे. जिंदगी गिराए का घरे एक ना एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुमको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. प्रत्येक जीवाला मरावं लागणार आहे. आपण भाड्याने आलेला हो एक दिवस तुम्हाला आम्हाला जायचं मन मुसाफिर निकलना पड़ेगा काया कोटी खाली करना पड़ेगा. मन मुसाफिर निकलना पड़ेगा काया कोटी खाली करना पड़ेगा. मन मुसाफिर जाना पड़ेगा काया कोटी जाना पड़ेगा. हृदयामध्ये असणारा जो हरी आहे ना जे तत्व आहे ना एक दिवस ते खाली करना पड़ेगा. जिंदगी ये गिराए का घरे एक ना एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुमको आवाज देगी घर से खाली निकलना पड़ेगा. या घरातून जावं लागेल या घरातून पण नासत्या घरातून पण तुम्हाला जावं लागेल. शरीर नश्वर आहे नाशिवंत आहे नाशिवंत देह जाणार सकल आयुष्य गाल समाधान. नाशिवंत देह जाणार सकल शरीर नश्वर आहे नाशिवंत आहे परंतु हे जे शरीर जर पवित्र कशाने आहे पवित्र तो देह वाणी पुण्यवन जो वदे अच्युत सर्व काळ. एका बाजूला सांगितलं शरीर नश्वर आहे एका बाजूला शरीर चांगलं आहे सुंदर आहे. शरीर उत्तम चांगले एका बाजूला सांगितलं शरीर नाशिवानंतर शरीर दुःखाचे कोठार शरीर रोगाचे भांडार. हे भांडार आहे दुःखाचे कोठार आहे नश्वर आहे. परंतु एका बाजूला सांगितलं शरीर सुंदर आहे चांगलं आहे. परंतु कधी चांगलं आहे जेव्हा भगवान परमात्म्याचं नामस्मरण घेऊ ना जे साधन करू ना ते साधन म्हणजे अभंगाचं तिसऱ्या चरणामध्ये वर्णन केलेलं आहे. साधनाचे सार मंत्र बीज हरी साधनाचे सार मंत्र बीज हरी.
मंत्रबीज हरी आत्मतत्व धरी तोची एक आत्मतत्व धरी म्हणजे आपल्या हृदयामध्ये असणारा जो आत्मा आहे आणि तो भगवंत आहे आणि त्या भगवंताला जाण्यासाठी तुम्हाला साधनाचे सार म्हणजे मंत्र जे सद्गुरू परमात्मा तुम्हाला जो नाम देतो ना ते घ्या म्हणजे तुम्हाला साधन म्हणजे काय नक्की कळेल. तुम्ही आम्ही लागलो संसाराच्या मागे, तुम्ही आम्ही लागलो आपल्या बायका पोरांच्या मागे, हे माझं हे माझं हे माझं. तूने जो का माया है, तूने जो का माया है, तूने जो का माया है, तू सराय खाएगा. खाली हाथ आया था तू खाली हाथ जाए. जब तक तेरी सांसें है तब तक तेरा रिश्ता है. सांसें जब निकल जाती है रिश्ता टूट जाएगा. जोपर्यंत तुमचा श्वास चालू आहे ना तोपर्यंत तुमचा भगवान परमात्माचं नामस्मरण चालू आहे. हा बंगला माझा, ही गाडी माझी, बायका बरोबर माझी कोणच नाही आहे. एक तुझे नवे रे गोरी आपणासाठी बांधले घर, आपली जागा गावाच्या बाहेर. म्हणून जोडून या धन उत्तम व्यवहारे. तुम्ही आम्ही जो पैसा कमावलेले ना जोडून या धन उत्तम व्यवहारे. उदास विचारे वेच करी. चांगल्या ठिकाणी वापरा, योग्य त्या ठिकाणी वापरा. जे नातेवाईक आहेत ना तोपर्यंत तेवढ्याच्या काळापुरता तुमच्या आमच्यासाठी बाईल म्हणे खरं. स्वतःची पत्नी म्हणते बाईल म्हणे खरं. मरता जरी बरं नाशिले घर तुमको. शेवटच्या क्षणी तुमच्या आमची जेव्हा आपण आजारी पडतो, एक शरीर क्षीण होतं, काही कामाचं उरत नाही ना, तेव्हा आपण एका खाटेवरती पडलेला असतो आणि स्वतःच्या पत्नीला सुद्धा कंटाळा आलेला असतो. ती म्हणते बाईल म्हणे खरं, मरता जरी बरं. मला मरता तर बरा होता, खूप त्रास दिलाय. जने सुखाचे
दिल्या घेतल्याच आहे. जोपर्यंत आपण चांगलं कार्य करू ना तोपर्यंत तुमची वाहवा आहे. बघा जेव्हा जगात असताना तुम्हाला सन्मान दिला ना तो काही काळाने काही दिवसांनी तुम्ही विसरून जातो, परंतु अपमान केला तो शेवटपर्यंत. म्हणून पाणी आणि वाणी जपून वापरावे. त्याच्याने काय होतं, पाणी विठाला विठाला पाणी जपून वापरा, नाहीतर विनाश केल्याशिवाय राहणार नाही. आणि वाणी सुद्धा जपून वापरा, सर्वनाश झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला अरे पाणी हे जीवनदान देतं आणि वाणी ही माणसं जोडते. विठाला विठाला म्हणून आज बाबा म्हणतात काय करा, भगवान परमात्माचं नामस्मरण करा. हरीचं ते साधन आहे ना ते मृत्यूलोकामध्ये ते घ्या, ते श्रेष्ठ आहे. तुमच्या आमच्या बरोबर फक्त माझा भगवान परमात्माचं तत्व येईल आणि चांगले कर्म येतील. हे काही येणार नाही. काय येतं, हृदयामध्ये असणारा जे असार म्हणजे षडविकार, वासना, माया हे सगळं असार आहे. हरी आहो आता उंदरी, नाही दुसरे कोणी घरी, नाही दुसरे कोणी घरी. ममता सासू मरून गेली, ही असणारी असार आहे. तिच्या ननन प्रस्तुत झाली, दंभ सासरा गेला दुरी. हरी आहो आता मंदिरी, हरी आहो आता मंदिरी, नाही दुसरे कोणी घरी. असणारा असार म्हणजे षडविकार आहे. म्हणून नाथ बाबा म्हणतात की तुम्ही कोटी कोटी यज्ञ जर तुम्हाला पुण्य होत असतील ना तर ते म्हणजे भगवान परमात्माच्या हरीच्या नामस्मरणामध्ये. कोटी कोटी नित्य जाणे, कोटी कोटी चौथ्या चरणामध्ये वर्णन करतात, कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरी नाम जपता घडे. कोटी कोटी यज्ञ कराल जर तुम्ही केले नाही तरी चालतील, परंतु एक हरीचं नाम घेतलं ना तुम्हाला कोटी यज्ञाचं पुण्य केलेलं प्राप्त होतं. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवली. प्राणी जो दुर्लभ आहे, कोणता प्राणी, जो नित्य नेमाने भगवान परमात्माचं नामस्मरण करतो ना तो प्राणी. परंतु कसं कधी मध्ये नाही, नित्य नेम, त्याचं नित्य नेम पाहिजे तेव्हा तो प्राणी दुर्लभ आहे. म्हणून कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरी नाम जपता घडे. म्हणून एकदा सगळ्यांनी भगवान परमात्माचं ना भजन करायचं आहे. विठोबा रघुमाई, Kumar
शेवटची चाल म्हणा. एका जनार्दनाने घ्यावा संशय. निश्चयसी होय हरिरूप करा रे बापानो साधना हरीचे जन करुणीचे करू नका. आपल्या सर्वांच्या आज चिंतनासाठी कीर्तनासाठी निवडलेला अभंग बैठण निवासी नाद बाबा या जीवाला उपदेश करताना साधन हरीचं कोणतं आहे याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या पूर्ण या अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे की याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा संशय न घेता तुम्ही या हरिनामाचं सार म्हणजे काय, साधन म्हणजे काय, या
याचा याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. म्हणून मी नेहमी म्हणत असतो, क्या किया रे तूने जीवन गमा दिया. जन्म खूप अनमोल आहे, कोणाची घटना कधी भरेल सांगू शकत नाही. म्हणून जीवन जगत असताना चांगलं करा, प्रेमाने वागा. क्या किया रे तूने जीवन गमा दिया. जीवन वाया घालू नका, व्यर्थ घालू नका. प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. पैसों के खातिर करे मिलावट. पैशासाठी नीती धर्म संस्कार बिघडले, करप्शन वाढू लागलं. नेती आवरणे की भूल गया, तूने जीवन गमा दिया, जीवन गमा दिया. संसारामध्ये तुम्हाला पैशाची गरज आहे, परंतु पैसा कसा कमावा? नीतीने कमावा. सकाळी उठल्याबरोबर शाळेत जाताना आपण म्हणतो भारत माझा देश आहे, साऱ्या भारतीय माझे बांधव आहेत. सकाळी उठल्या खोटं बोलतो आपण, आणि ते शपथ घेऊन भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत का? खरा तो एकची धर्म जगाला प्रेमाने पावे. आपलं धर्म काय हे सांगितलंय. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमाने पा. मानवा म्हणून माणसाशी माणसासारखं जगलं पाहिजे. किसी के काम जो आए उसे इंसान कहलाता है. कोण अडी अडचणीमध्ये असेल ना तर त्याला बाहेर काढायचं, त्याला इंसान म्हटलेलं आहे, चांगला माणूस म्हटलेला आहे. किसी के काम जो आए उसे इंसान कहलाता है. दुःख दुसऱ्याचं दुःख पराया दर्द जो आपण आहे उसे इंसान कहलाता है. दुःखाच्या दुःखामध्ये जर आपण सामील झालो ना, ते दुःख आपण सुद्धा स्वीकारा. पराया दर्द जो अपन आए उसे इंसान कहलाता है. कभी रोता है रो रो कर, कभी हंसता है रो रो कर, मुश्किल में संभल जाए. त्याला माणूस म्हटलेलं आहे, त्याला इंसान म्हटलेलं आहे. म्हणून या मृत्यूलोकामध्ये कोण कधी जाईल सांगू शकत नाही. तुम्हाला जर तुमच्या आमची जर कीर्ती ठेवायची असेल ना, उत्तमची गोरे कीर्ती मागे तुका म्हणे एका मरणाची सरे. बरेच असताना चांगलं जगा, चांगलं गाव वागा. ऍटलीस्ट मेल्यानंतर आपलं गाव तरी म्हटलं बाबा मेला पण बरा होता. म्हणून उत्तमची हुरे कीर्ती मागे तुका म्हणे एका मरणाची सरे. उत्तमची हुरे कीर्ती मागे विठाला विठाला. करा रे बापानो साधन हरीचे, झन करुणीचे करू नका. आज बाबाने सांगितलं झन करुणीचे करू नका, वा मार्गाला जाऊ नका. जर तुम्हाला जर तुमचा शेवट गोड करायचा असेल ना, तुम्हाला असं वाटतं आम्हाला विष्णूचं दूध घेऊन जावं, चांगलं सुखाने आमच्या अंत्ययात्रा निघून जावी, सुखाने जावं, तर तुम्ही भगवान परमात्म्याचं साधन म्हणजे हरीचं नाव घ्या. ते नाव कोण देतील? ते तुम्हाला संत देतील. म्हणून आज बाबांनी याच्यामध्ये वर्णन केलं, हरीचा उच्चार केला, साधन म्हणजे काय सांगितलं. धावता पळता असा अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. अभंग सोडला पाहिजे असं मुळीच नाही, कारण अभंग संत महात्म्याने सोडून ठेवले, ढीगभर ग्रंथ पोथ्या निर्माण करून ठेवल्या. आम्ही वाचले, आम्ही पठण केले, चिंतन केलं, ते तुमच्या समोर मांडलं. मी काय तुम्हाला कीर्तन सांगणार? आजचा हा कार्टा तुम्हाला काय तत्वज्ञान सांगणार? संत महात्म्याने जे सांगितलं, जे ओतलं, जे फेरलं, ते तुमच्या समोर फक्त मी सांगण्याचा प्रयत्न केला. काय चुकलं असेल तर मला क्षमा करा. आणि माझ्या एकदा ज्ञानोबा भजन हो. ज्ञानेश्वर याच्यामध्ये नाथबाबा म्हणतात, तुम्ही कुठल्या बघा नाथबाबा तुम्हाला म्हणावं, अरे तुम्हाला हरीचा सार म्हणजे काय, साधन म्हणजे काय सांगावं. आणि त्यांनी म्हणावं तुम्ही संशय कुठल्या प्रकारचा घेऊ नये. याच्यामध्ये हे तुम्हाला मी सांगितलं ना, कुठल्या प्रकारचा संशय न घेता त्याच्यामध्ये भरोसा ठेवा, विश्वास ठेवा. संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व गावे घास झालो. त्याचं पण सद्गुरू परमात्माचं जे नाम आहे ना, ते नामाचा उच्चार करा, साधन घ्या. नाम तुझे घेऊन कोरड पडली ओठाला, पडली ओठाला, हो मरुनी पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला. मरत असताना प्रत्येकाला या मृत्यूलोकामध्ये जेवढा जीव मानव जीव जन्माला आले ना, त्याला गुरु करणं गरजेचं आहे. प्रत्येकाला गुरु करावा. जन्मा येऊन काय केले तो मुद्दा गमाविले, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म माया गेला. संत महात्म्यांचा प्रमाणे माझं नाही. म्हणजे प्रत्येकाने मरताना गुरु करावं. स्वतः मी कोण आहे, मी कशासाठी आलेलो आहे, काय करायला पाहिजे, नातेवाईक कोण आहे ते तुमच्या आमच्या आई बरोबर आहे. फक्त ते दरवाजापर्यंत उंबरट्यापर्यंत आहे, परंतु तत्व जे आहे ते तुमच्या बरोबर जाणार आहे. तुमचा शेवट गोड करायचा असेल संतांना शरण जा.
संत महात्म्यांना शरण जा. बोलण्याच्या उगातून माझं काय चुकलं असेल तर मला क्षमा करा. मी काय कीर्तनकार नाहीये, परंतु माझ्या सद्गुरूच्या कृपा आशीर्वादाने जे मला प्रसाद प्राप्त झाला तो फक्त मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या समोर लहानाचा मोठा झालो. कृपा गेले संत जनी. मी नेहमी म्हणतो हा प्रमाण प्रत्येक कीर्तनामध्ये वर्णन करतो याचा खूप गोड प्रमाण आहे का. आणि त्यांनी जर कृपा केली नसते तर हा काय बोलला असता. कृपा गेली संत जनी लाविले भजनी श्री हरीच्या. मला भजनाला लावलं नाही तरी जातो वाया. नाही तर 184,999,999 पुन्हा तुम्हाला मला जन्माला यावं लागेल. म्हणून काय माझं चुकलं असेल तर मला क्षमा करा. बोलण्याच्या उगातून एखाद्याला स्पर्श करून शब्द केला असेल तर मला तुमचा लेकरू समजून तुमचा बंधू सोडून मला क्षमा करा. म्हणून ज्या बाबांच्या निमित्ताने कीर्तनाची सेवा आहे त्यांना जीवनमुक्त करावं, त्यांचा मार्ग सोपा करावा. कारण मागे वळून पाडू नका, पुढे जामीन आहे तुला. जे झालं ते विसरून जा. आतापासून परमार्थाला लागा आणि तुझा शेवट गौड करून घ्या. देहाचा सार्थक करा. म्हणून इथेच माझं वाघपुष्प माझ्या सद्गुरू परमात्माच्या चरणावरती अर्पण करतो. ज्ञानोबाच्या चरणी अर्पण करतो. तुकोबाराच्या चरणी अर्पण करतो. श्रीपाद बाबाच्या चरणी अर्पण करतो. इथेच माझं शेवट अर्पण करतो. विठ्ठल जय विठ्ठल. जय जय विठ्ठल. जय विठ्ठल.